आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत. सर, कुणबी अभिलेख शोधण्याचं काम सगळीकडे राज्यात सुरू आहे आणि आता काही भागातून अशी माहिती समोर येत आहे की कुणबी म्हणजे सर्वसाधारणपणे शेती करणारा जो व्यक्ती आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या अभिलेखांमध्ये दस्तावेजांमध्ये अगदी मारवाडी कुणबी, यलम कुणबी अशा पद्धतीचे, लिंगायत कुणबी अशा पद्धतीचे नोंदी मिळत आहेत. कुठंतरी यामुळे हे जे सगळं मोहीम सुरू आहे किंवा प्रयत्न आहेत हे आणखी क्लिष्टतेकडे जात नाही आहे का? नाही, त्याचं क्लिष्टतेकडे जाण्याचं काही कारण नाही आहे. हे बघा, आमची सुरुवातीपासून जी भूमिका आहे की 1967च्या पूर्वी ज्यांच्या महसुली कागदपत्रावर किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी लिहिलेलं आहे त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही आहे किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही आहे. कुणबी जातीमध्ये जवळजवळ 45 ते 50 सबकास्ट आहेत. आपल्याकडे जर आपण आपल्या विदर्भाचा विचार केला तर तिरळे कुणबी, बावणे कुणबी, दखणे कुणबी, जाधव कुणबी, लोणारे कुणबी, धनोजे कुणबी, खैरे कुणबी असे पुष्कळ प्रकार आहेत. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं की मॅक्झिमम लोकांच्यात फक्त कुणबी लिहिलेलं आहे, सबकास्ट लिहिलेलं नाही आहे. काही लोकांच्या ज्यात मराठा कुणबी लिहिलं होतं किंवा कुणबी मराठा लिहिलेलं होतं, त्यांना 2004मध्ये आरक्षणामध्ये घेतलेलं आहे. आता आपण जो म्हणता हा जर नवीन प्रकार आला तर अशा प्रकारच्या जर काही नोंदी सापडल्या तर त्यांचा समावेश करायचा की नाही करायचा तो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अधिकार आहे. तो डायरेक्ट कहता येत नाही, कारण ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे त्यांना अर्ज करावा लागेल. राज्य मागासवर्गीय आयोग त्यांचा सर्वे करेल आणि सर्वे केल्यानंतर जर ते मागास आढळले तर कुणबी म्हणून त्यांचा समावेश होईल, अदरवाईज होणार नाही, कारण ते मागासले पण सिद्ध होणं फार आवश्यक आहे. त्याच वेळेस मी वारंवार एक गोष्ट सांगतो आहे की ह्या ज्या नोंदी सापडत आहेत या नोंदींपैकी ऑलरेडी कुणबी जातीचे म्हणजेच पर्यायी ओबीसीचे प्रमाणपत्र किती लोकांनी घेतले आहे हे सरकारने दररोज घोषित करावं. हे काही सर्व नवीन नाही येऊन राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, जे जिथे जिथे कुणबी नोंद सरकारी अभिलेखांवर सापडत आहे तर बहुतांशी लोकांनी आधीच त्यांना सगळे लाभ मिळत आहे, अशी स्थिती असावी असं वाटतंय? नक्कीच तशीच आहे. 90 ते 95% लोकांनी ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, ओबीसीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि ओबीसीचे बेनिफिट घेत आहे. कारण सरकार जे डॉक्युमेंट तपासताय सरसकट तपासून राहिले, कोणाकोणाच्या याच्यात नोंदी आहे. पण त्याच वेळेस याची पडताळणी नाही करून राहिले की सहसा आता एका जिल्ह्यामध्ये 5000 नोंदी सापडल्या. अरे बा, त्या 5000पैकी 4500, 4600, 4700 लोकांनी ऑलरेडी सर्टिफिकेट काढलेले आहे. मग ते त्यांचे काउंट तुम्ही कसे कराल? याच्यामुळे समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होऊन राहिला, एवढ्या सापडल्या म्हणजे एवढे कुटुंब नव्याने येणार, हे येणार ते येणार, तशी परिस्थिती नाही आहे. आपल्या विदर्भामध्ये समजा नागपूर जिल्ह्यातून आता उद्या 15 लाख नोंदी सापडल्या किंवा 10 लाख नोंदी 50 लाखापैकी, अरे त्याच्या सर्वच लोकांनी ऑलरेडी आपलं कास्ट सर्टिफिकेट घेतलेले आहे, त्याचं व्हॅलिडिटी झालेली आहे. एक आकडा सरकारने घोषित करणं फार गरजेचं आहे की एवढ्या कागदपत्राची तपासणी केली, याच्यापैकी कुणबियांचे एवढे दाखले मिळाले आणि याच्यापैकी एवढ्या लोकांनी प्रमाणपत्र ऑलरेडी घेतलेले आहे. फक्त हे 2, 4, 5 यांनी कोणी घेतलं नसेल तो आकडा घोषित करावा आणि त्यांची नावं घोषित करावी, जेणेकरून त्या लोकांना नव्याने प्रमाणपत्र काढण्यास सोयीचं होईल आणि त्यांनासुद्धा ओबीसीचे फायदे मिळतील. मी वारंवार तुम्हाला म्हणत असतो की ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती आहे, अनेक जाती असे आहेत की ज्यांना 1967च्या पूर्वीचे पुरावे मिळत नाही. आणि म्हणून या माध्यमातून सरकारने त्यांचासुद्धा शोध घ्यावा आणि त्यांना मदत करावी, जेणेकरून जे खरे ओबीसी आहेत त्यांना तसे प्रमाणपत्र घेण्याला मदत होईल आणि ते सुद्धा ओबीसीचा लाभ घेऊ शकतील. दुसरा एक विषय, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी बोलताना त्यांनी असे सूतोवाच केले की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, सरसकट प्रमाणपत्र द्यावा, ही जी जरांगेची मागणी आहे, तसंच जर झालं
तर उलट मराठ्यांना फार कमी प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळेल, अगदी 2-3 टक्क्यांपर्यंत मिळेल. आणि उलट जर EWSचं आरक्षण मराठ्यांनी घेतलं तर तो आरक्षणाची टक्केवारी 7-8 टक्क्यांपर्यंत आणि पुढे वाढवता येईल, 10 टक्क्यांपर्यंतही लाभ मिळू शकेल. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पण तशाच पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटते की कुठंतरी जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मराठा तरुणांच्या लाभाऐवजी नुकसानीची तर नाही? नाही, हे बघा, एक गोष्ट सरकार वारंवार सांगते आहे की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेणं फार आवश्यक आहे. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच OBCचे प्रमाणपत्र दिले, त्याला कुणाचाच विरोध नाही ना, कुणाचाच विरोध. पण ज्यांच्या कागदपत्रांवर, महसुली कागद असो किंवा शैक्षणिक कागद असो, कुणबी जातीची नोंद नाही असे जे मराठा जातीचे लोक शिल्लक राहतील त्यांना सरकार कुठल्या आधारावर कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार? ते देऊ शकत नाही सरकार म्हणतं आहे. आणि म्हणून त्या लोकांनी जी सरकारची सध्याची योजना आहे EWS त्याच्यामधनं लाभ घ्यावा, त्याचा जास्त फायदा त्यांना होईल असं जर सरकार म्हणत असेल किंवा सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल, त्याच्यात गैर काय आहे? सुविधा केंद्र सरकारने त्याच लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे की ज्यांना SC, ST आणि OBC या 3 प्रवर्गातून लाभ मिळत नाही. त्या उर्वरित सर्व लोकांकरता 10% आरक्षण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. म्हणजे त्यांना आरक्षण नाही असं नाही आहे. म्हणून आता पर्याय तोच आहे की जोपर्यंत अतिरिक्त आरक्षणाची याचिका जी सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत EWSची सुविधा उपलब्ध करून दिलेली त्या तिने घ्या. आणि ते घेत आहेत ना, नाही घेत आहे असं नाही. मागच्या 2-3 वर्षामध्ये जेव्हापासून EWS आरक्षण या देशामध्ये आणि राज्यामध्ये लागू झालं त्या लोकांनी लाभ घेतला. आता मध्यंतरी राज्य सरकारने एक जाहिरात देऊन आम्ही मागच्या 2-2.5-3 वर्षामध्ये किती लोकांना लाभ, किती विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि ज्येष्ठांनी या EWSच्या आरक्षणाचा फायदा घेतला ती आकडेवारी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे सरकार सांगते की तुमच्याकडे पर्याय नाही आहे असं नाही, सध्या पर्याय उपलब्ध आहे. आम्ही जो प्रयत्न करून राहिलो त्याच्याकरता थोडा वेळ लागू शकते, आपण वेळ द्यावा. ही सरकारची भूमिका चांगली भूमिका आहे, काय वाईट नाही, चुकीची नाही आहे. जे सरकार करू शकते तेच करणार, जे सरकार करू शकत नाही ते सरकारकडे आग्राची मागणी करणे त्याच्यामुळे समाजामध्ये कुठंतरी संघर्ष निर्माण होतो आहे आणि विचलितपणा युवकांमध्ये आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये येतो आहे. तर राज्यामध्ये सरकारी अभिलेख तपासताना ज्या ठिकाणी कुणबी नोंद सापडत आहे आणि सोबतच इतर जातीच्या लोकांची अगदी यलम कुणबी, लिंगायत कुणबी, मारवाडी कुणबी अशा ज्या नोंदी सापडत आहेत त्याबद्दल अंतिम निर्णय राज्य मागासवर्ग आयोग करू शकतो. त्यासाठीची काही नियमावली आहे आणि त्या नियमाप्रमाणेच निर्णय राज्य मागासवर्ग आयोग करू शकतो आणि त्यापुढेच त्या लोकांना आरक्षणाचे लाभ मिळू शकतील. अंतिम निर्णय राज्य मागासवर्ग आयोगालाच करावा लागेल असं मत जे आहे ते राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.